हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपण दिवसाची सुरुवात एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करतो त्यालाच उद्याचं सुख अनुभवायला मिळतं. तर मित्रांनो, हे होतं आजचं विचारधन हे सत्र. या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. आज आहे 7 जुलै. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट. सर्वप्रथम जाणून घेऊया 7 जुलै या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. 1799 साली महाराजा रणजित सिंह यांनी लाहोरवर ताबा मिळवला होता. आजच्याच दिवशी 1854 साली ब्रिटिशकालीन भारतात कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली. मुंबई ही कापड उद्योगाची राजधानी असली तरी देखील भारतातील पहिली कापड गिरणी मात्र भडोच, नागपूर या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. भडोच येथील कापड गिरणी ही महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी होती. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1896 साली मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लेनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमध्ये ऑगस्ते व लुई या ल्युनियर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला. आजच्याच दिवशी सन 1910 साली पुणे शहरात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना करण्यात आली होती. भारत इतिहास संशोधन मंडळ ही पुण्यातील एक संस्था असून इतिहासाशी संबंधित संशोधनासाठी प्रशिक्षण आणि साहित्य या ठिकाणी पुरवलं जातं. या संशोधक मंडळाची स्थापना भारतीय इतिहासकार विश्वनाथ काशीनाथ राजवाडे आणि सरदार KC मेहंदर यांनी केली होती. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1985 साली जर्मन देशातील व्यावसायिक टेनिसपटू बोरिस बेकर यांनी अवघ्या 17 वर्ष वय असताना विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवणारे सर्वात तरुण खेळाडू म्हणून बोरिस बेकर यांना ओळखलं जातं. तर मित्रांनो, ह्या होत्या 7 जुलै या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशा काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिवस आहेत. आजच्याच दिवशी 1883 साली प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार व भारतीय हिंदी संस्कृत, प्राकृत आणि पाली भाषेचे लेखक व अभ्यासक चंद्रधर शर्मा गुलेरी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1934 साली भारतीय राजकारणी व मध्य प्रदेश राज्याचे विधानसभा सदस्य राघवजी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1938 साली भारतीय चित्रपट, दूरदर्शन मालिका व रंगमंच नायिका पद्मा चव्हाण यांचा जन्म झाला. सन 1981 साली पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू व माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचा जन्म झाला. मित्रांनो, आज या विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आहेत. त्याच निमित्ताने या सगळ्यांना रेडिओ MPSC गुरुकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांचे आज स्मृतिदिन आहे. आजच्याच दिवशी 1307 साली इंग्लंडचे पहिले राजा एडवर्ड यांचं निधन झालं. 1965 साली इस्रायल या देशाचे द्वितीय पंतप्रधान मोशे शॅरेड यांचं निधन झालं. तर मित्रांनो, आज या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र.
तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता. याचबरोबर स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM किंवा मग गुगल पॉडकास्ट आणि रेडिओ पब्लिकवर देखील तुम्ही रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.